नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहे पवित्र पोर्टलद्वारे आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला तर मग करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, पवित्र पोर्टलद्वारे निवडलेल्या शिक्षकांनाही शालार्थ ID घोटाळा प्रकरणी नोटिसा। शिक्षण क्षेत्रात संभ्रम, संबंधित शिक्षक तणावात, काही शिक्षकांची 29 रोजी चौकशी। यावर शासनाच्या पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त शिक्षक तसेच अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांनाही शालार्थ ID घोटाळा प्रकरणी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत। त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। नाशिक विभागातील शालार्थ ID घोटाळ्यात खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी सुरू आहे। ही चौकशी नाशिक येथील शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयामार्फत जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। ज्या शिक्षकांची नावे SIT चौकशीसाठी समोर आली होती ते गेल्या सुमारे 20 दिवसांपासून तणावाखाली होते, त्यांच्या कुटुंबांना याही मानसिक तणाव सहन करावा लागला। मात्र चौकशी दरम्यान संबंधित शिक्षकांकडून केवळ कागदपत्रे म्हणजेच फाईल जमा करून घेण्यात आली आणि तुमच्या या प्रकरणाशी काहीच संबंध नाही असे सांगण्यात आल्याने त्यांना सुटकेचा श्वास घेतला। काही शिक्षकांना पुढील सुनावणीसाठी 29 एप्रिल रोजी पुन्हा हजर राहायची सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। एका शिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली असून या प्रकारे शिक्षकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण होते। अनेक शिक्षक माहिती देण्यासही टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले। शासनाच्या प्रक्रियेतून नियुक्त तरी चौकशी कितपत योग्य? या चौकशीत शासनाच्या पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त झालेले शिक्षक तसेच अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षकांनाही नोटिसा मिळाल्या आहेत। संबंधित शाळांना भरतीचे स्वतंत्र अधिकार असतानाही त्यांची नावे यादीत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत। चौकशीसाठी हजर झालेल्या शिक्षकांना तपास अधिकाऱ्यांनी विचारणा केल्याचे समजते। शासनाच्या प्रक्रियेतून नियुक्त शिक्षकांवरच चौकशी लावणे योग्य आहे का, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे। तर ही होती पवित्र पोर्टलद्वारे आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।